या व्हिडिओमध्ये आपण डिझोल्यूशनच्या प्रॉब्लेममध्ये रिअलायझेशन अकाउंट कसं बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी आपण टेक्स्टबुकमधलं इलस्ट्रेशन नंबर 3 कन्सिडर करतो आहे. कुठल्याही डिझोल्यूशनच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एक बॅलन्स शीट दिलेली असते आणि काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली असते. त्याच्यावरून आपल्याला रिअलायझेशन अकाउंट बनवायचं आहे. रिअलायझेशन अकाउंट बनवताना सगळ्यात पहिल्यांदा बॅलन्स शीटमध्ये जे असेट्स आणि लायबिलिटीज आहेत त्या आपण रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करून घेतो. असेट्स ट्रान्सफर करताना कॅश किंवा बँक अकाउंट जे असेट साईडला असेल ते रिअलायझेशनला ट्रान्सफर होत नाही. सो कॅश बँक अकाउंट सोडून बाकीचे जे असेट्स असतात ते आपण रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट करणार आहोत. हे असेट पोस्ट करताना तुम्ही टू सन्ड्री असेट्स असं लिहून त्याच्या खाली असेटमध्ये असेट साईडला जे काही असेटची लिस्ट तुम्हाला दिसते ती सगळी इंडिव्हिज्युअली इथे मेन्शन करून त्याच्या किमती इनर कॉलममध्ये लिहायच्या आहेत आणि त्याची टोटल आउटर कॉलममध्ये आपण लिहिणार आहोत. याच पद्धतीने लायबिलिटी साईडला ज्या थर्ड पार्टी लायबिलिटीज दिसतात जसं क्रेडिटर्स, बिल्स पेएबल ते आपण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट करणार आहोत. हे सुद्धा पोस्ट करताना तुम्ही बाय सन्ड्री लायबिलिटीज असं लिहून त्याच्या खाली लायबिलिटी साईडला असलेल्या लायबिलिटीजची नावं इथे लिहून त्याच्या किमती इनर कॉलममध्ये मेन्शन करायच्या आहेत आणि टोटल आउटर कॉलममध्ये लिहायची आहे. आता हे जे असेट आणि लायबिलिटीज आपण इथे ट्रान्सफर केलेले आहेत ह्याची पुढची ट्रीटमेंट काय आहे ते तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये बघायला मिळतं. हे जे असेट्स आहेत ते आयदर विकले जातात किंवा पार्टनर्स ते असेट टेक ओव्हर करतात. या केसमध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की ह्यातले काही असेट्स हे विकले गेलेले आहेत आणि काही असेट्स हे पार्टनरनी टेक ओव्हर केलेले आहेत. ते आपण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवणार आहोत. इथे जे असेट विकले गेले त्याच्यासाठी आपण क्रेडिट साईडला लिहिणार आहोत बाय कॅश आणि त्याच्या खाली जे असेट विकले गेले त्याची परत एकदा लिस्ट करून ज्या किमतीला विकले गेले त्या किमती इनर कॉलममध्ये लिहून त्याची टोटल आउटर कॉलममध्ये लिहिणार आहोत. जे असेट्स पार्टनरनी टेक ओव्हर केलेले आहेत ते आपण बाय संजीव्स कॅपिटल, बाय राजीव्स कॅपिटल म्हणजे त्या पार्टनरचं कॅपिटल अकाउंट मेन्शन करून तिथे ज्या किमतीला त्या पार्टनरनी तो असेट घेतलेला आहे ती किंमत मेन्शन करणार आहोत. इथे लक्षात ठेवायचं की असेट ट्रान्सफर होताना पहिल्यांदा रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला झालेले आहेत आणि त्यानंतर त्याची जी ट्रीटमेंट आहे आयदर दे आर सोल्ड ऑफ किंवा टेकन ओव्हर बाय द पार्टनर्स ते आपण रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला लिहिलेलं आहे. जेव्हा असेट ट्रान्सफर झाले तेव्हा आपण त्याच्या बुक व्हॅल्यू ज्या बॅलन्स शीटमध्ये दिलेल्या आहेत त्या इथे लिहिलेल्या आहेत आणि जेव्हा असेट विकला गेलेला आहे किंवा पार्टनरने टेक ओव्हर केला आहे तेव्हा इथे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये ज्या काही त्याच्या किमती मेन्शन केलेल्या आहेत त्या आपण इथे लिहिलेल्या आहेत. आता याच पद्धतीने लायबिलिटीजसुद्धा आयदर पे ऑफ केल्या जातात किंवा लायबिलिटीज पार्टनर टेक ओव्हर करतात. इथे जर लायबिलिटीज विकल्या गेल्या तर रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहिणार आहोत टू कॅश आणि जर लायबिलिटीज पार्टनरनी टेक ओव्हर केल्या तर इथे टू पार्टनर्स कॅपिटल असं म्हणून तिथे आपण ज्या किमतीला पार्टनरनी लायबिलिटी टेक ओव्हर केली आहे ती मेन्शन करणार आहोत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही वेळेला प्रॉब्लेममध्ये लायबिलिटीज किती अमाऊंटला पे ऑफ झाल्या हे मेन्शन केलेलं नसतं. जसं या प्रॉब्लेममध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्ही बघितलीत तर ह्याच्यामध्ये कुठेही लायबिलिटीज कितीला पे ऑफ झाल्या हे मेन्शन केलेलं नाही. अशा वेळेला आपण अज्युम करणार आहोत की ज्या किमतीला लायबिलिटीज इथे दिसता आहेत त्याच किमतीला त्या पे ऑफ झालेल्या आहेत. म्हणून ज्या वेळेला लायबिलिटीज पे ऑफ केल्याचा काहीही उल्लेख प्रॉब्लेममध्ये नसतो तेव्हा आपण इथे टू कॅश असं म्हणून त्याच्या खाली ह्या लायबिलिटीज
ची नावं परत लिहायची आहेत आणि ह्या किमती सेम किमती इथे मेन्शन करून त्याची टोटल आउटर कॉलमला लिहायची आहे. आता रिअलायझेशन अकाउंटमध्ये असेट लायबिलिटीज ट्रान्सफर केल्यानंतर त्याची पुढची जी ट्रीटमेंट आहे असेट्स विकणं किंवा पार्टनरनी टेक ओव्हर करणं आणि लायबिलिटीज पे ऑफ करणं किंवा पार्टनरनी घेणं हे दाखवलं जातं. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक एंट्री याच्यामध्ये असते ती म्हणजे रिअलायझेशन एक्सपेन्सेसची. या केसमध्ये रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत ₹600 जे कॅशमध्ये पे केले गेलेत आणि म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश असं लिहिलं जाईल आणि इथे आउटर कॉलममध्ये आपण रिअलायझेशन एक्सपेन्सेसची अमाऊंट दाखवणार आहोत. इथे या सगळ्या एंट्रीज झाल्यानंतर तुम्ही रिअलायझेशन अकाउंट क्लोज करणार आहात. जर तुमची डेबिटची टोटल जास्त असेल तर तो रिअलायझेशन लॉस असणार आहे जो तुम्हाला इथे क्रेडिट साईडला बाय पार्टनर्स कॅपिटल अशा पद्धतीने लिहायचा आहे. इथे लॉस लिहून इनर कॉलममध्ये पार्टनर्समध्ये तो डिस्ट्रीब्यूट करून दाखवायचा आहे. जर क्रेडिट कॉलमची टोटल जास्त असेल डेबिटपेक्षा तर तुम्ही या साईडला टू पार्टनर्स कॅपिटल असं मेन्शन करून प्रॉफिटची अमाऊंट दाखवणार आहात. या व्यतिरिक्त काही वेळेला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये अनरेकॉर्डेड असेट्स आणि अनरेकॉर्डेड लायबिलिटीज सुद्धा मेन्शन केलेल्या असतात. त्याला काय ट्रीटमेंट द्यायची ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.